इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर। अध्यक्ष महोदय, गेल्या टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2, टप्पा क्रमांक 3 अशा टप्प्यामध्ये काम होते। पहिल्या टप्प्यातली कामं झाली, दुसऱ्या टप्प्यातले कामं आता वर्क ऑर्डर झालेले आहेत आणि 3-3 वर्षापूर्वीचा जो विषय आहे त्या संदर्भात आपण स्पेसिफिक जर सांगितलं तर आपण नक्की त्या स्पेसिफिक कामासंदर्भात का चालू झालं याची माहिती आपल्याला देता येईल। बाकी राहिला विषय जो रस्त्याच्या कामाच्या संदर्भातला जो विषय राहिला दर्जाच्या बाबतीत, मला वाटतं मुख्यमंत्री सडक योजना आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या कामाच्या बाबतीत आपण अख्ख्या सभागृहाचं मत घेतलं तरी कामं चांगल्या पद्धतीची होतात अशाच पद्धतीचा मला वाटतं बऱ्यापैकी सूर येईल। कारण ही कामं करत असताना प्राथमिक स्तरावर जेव्हा माती काम असतं तेव्हा कार्यकारी अभियंता त्याचं चेक करतो, प्रयोगशाळेत कामाच्या जागेची माहिती घेतो, द्वितीय स्तरावर गुणवत्ता निरीक्षक जो असतो तो किंवा वरिष्ठ राज्य गुणवत्ता निरीक्षक असतो तो कामाच्या खडीकरणचं काम पूर्ण होईपर्यंत त्याचा तपासणी करत असतो आणि त्याच्या 3 तपासण्या होतात त्यानंतर ती तिसरी तपासणी असते ती वरिष्ठ राज्य गुणवत्ता निरीक्षक किंवा राष्ट्रीय गुणवत्ता निरीक्षक जो सेंट्रल गव्हर्नमेंट नेमतं यांच्या याच्याखाली खडीकरण पूर्ण झाल्यापासून डांबरीकरण होईपर्यंत त्याची तपासणी केली जाते आणि ही तपासणी झाल्याशिवाय प्रधानमंत्री सडक योजना असेल किंवा मुख्यमंत्री सडक योजना असेल कुठलंही बिल अदा केलं जात नाही। त्यामुळे आपण जर स्पेसिफिक कामाच्या संदर्भात जिथं काम निकृष्ट झालेलं आहे अशी माहिती देत नक्की त्याची चौकशी करण्यात येईल। प्रकाश सोळंके जी। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री ग्राम सडक असो किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक असो, आपण वर्क ऑर्डर दिलेले आहेत मंत्री महोदय, पण बऱ्याच कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की काम करून सुद्धा पैसे दिले जात नाहीत आणि त्याच्यामुळं एकंदरीत कामावरती परिणाम झालेला आहे। तर याच्या बाबतीत मंत्री महोदय खुलासा करतील का की बाबा त्यांचं पेमेंट कशामुळं हे पेमेंट होत नाहीये, त्याच्यामुळे पुढची कामं होत नाहीत अशी परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, सदस्य महोदयांनी सांगितले की बऱ्याच वर्क ऑर्डर झालेल्या आहेत आणि त्या वर्क ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा कामं चालू होत नाहीत। मी स्पेसिफिक आपल्याला सांगितलं की आपण स्पेसिफिक काम कोणतं काम आहे की जे काम चालू झालं याची माहिती दिली तर त्या संदर्भात नक्की माहिती घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काम चालू करण्याच्या सूचना देण्यात येतील। आणि असं सभागृहाच्या अनेक सदस्यांचं असं मत आहे की बऱ्याच ठिकाणी वर्क ऑर्डर झाले नाही याची नक्की चौकशी आपण करू आणि ती कामं तातडीनं चालू करण्यासंदर्भातल्या सूचना संबंधित यंत्रणांना देऊ आपण। प्रशांत बम साहेब। अध्यक्ष महोदय, आपण इथे सांगितलं की 9 कामे प्रगतीपथावर आहेत। जी कामे प्रगतीपथावर आहेत त्याच्या वर्क ऑर्डरच्या मुदती सुद्धा संपलेल्या आहेत। आपला एक स्लॅब असतो, 3 महिन्यात त्यांनी 25% काम पूर्ण केलंच पाहिजे, 6 महिन्यात 50, आणि ते कसं कसं केलं पाहिजे ते सगळं ठरलेलं आहे आपल्या ॲग्रीमेंटमध्ये। त्याप्रमाणे न झाल्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टर्सना दंड लावून आतापर्यंत 3CA मध्ये काढून टाकलं पाहिजे होतं आणि जो लॉस होतो गव्हर्नमेंटचा तो आपण वसूल करून घेतो त्यांच्याकडनं, जो आपला गॅप असतो किंवा जास्ती जर दरामध्ये गेलं का तर ते केलं का, आणि जर नाही केलं तर हे 9 कामे जे प्रगतीपथावर या इथले आहेत अक्कल कुवाचे त्या कॉन्ट्रॅक्टर्सवर आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं नाही त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार? माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न विचारला आहे की 9 कामं प्रगतीपथावर आहेत आणि त्या संदर्भात त्या कामाची मुदत संपलेली आहे असं त्यांचं मत आहे। मी सदस्य महोदयांना सांगू इच्छितो की जवळजवळ 77 कामांना मान्यता देण्यात आली होती। 240 कोटी रुपयाची ती कामं होती, 77 कामं। त्यातली जवळजवळ आता पूर्ण झालेली कामाची संख्या 68 आहे। 68 कामं पूर्ण झाली आणि त्याची जवळजवळ 192 कोटी रुपये एवढा निधी खर्च झाला, त्यांची बिलं अदा केलेली आहेत। आता उर्वरित जी कामं आहेत ती 9 कामं आहेत ती प्रगतीपथावर म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आहेत, त्याचे काम पूर्णत्वाला अंतिम टप्प्यामध्ये असलेली कामं आहेत आणि ती कामं 2025 मध्ये मार्च 2025च्या मे पर्यंत पूर्ण होतील अशा पद्धतीची सध्याची स्थिती त्या कामाची आहे। त्यामुळे कामाची मुदत संपायच्या अगोदर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करता येणार नाही आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनं कामं लेट केलेली आहेत त्यांच्यावर कारवाई तर आपण करतो, त्यांना पहिलं नोटीस दिलं, दुसरं नोटीस दिलं आणि आपल्याला माहिती आहे आपल्या कायद्याप्रमाणे 3-3 नोटीस दिल्याशिवाय आणि नोटीसची प्रक्रिया चालू संपल्याशिवाय त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करता येत नाही।
त्यामुळं नक्की जर कामं उशिरा झाली असतील याचं कारण विचारण्यात येईल आणि विचारून कामं वेळेत झाली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में। कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स, गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा। तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ। हमारा पता बेगमपेट मार्केट, सोलापुर। कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266।